ज्या ज्या स्थळी त्या त्या स्थळी विठ विठ ते तुझे हातात पाणी. अहम ऐशानर भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पंचाम्यन्नं चतुर्विधम् अहम क्रतुरं यज्ञ सदाहमहम् औषधम् मंत्रहममेवाज्य महमग्निरहुतम् ब्रह्मार्पणं ब्रह्महावीर ब्रह्मगुणब्रह्मणाहुतम् ब्रह्मैव तेन गन्तव्यम् ब्रह्म कर्म समाधिनाम् यज्ञशिष्टाशिना सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषः यज्ञशिष्टामृतभुज यान्ति ब्रह्म सनातनाम् प्रसादे प्रसन्नताम् प्रसादे सर्वदुःखानाम् हानिरशोपजायते प्रसन्नचेतसु येषु बुद्धिपरिवर्तिष्ठते अञ्जनिगर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषविनाशाय हनुमंत स्मराम्यहं. फिरापाणी. शिवार्पण कृष्णार्पण. ओम तत्सत परब्रह्मणमस्तु. लक्ष द्या, अजून प्रसाद घ्यायचा नाही. बघा, नियम हे माणसासाठी आहेत बरं का. पशु आणि पक्षी यांच्यासाठी नियम आहे का? प्रसाद ते कधी खातात, कधी पितात, कधी झोपतात, पुढे फिरतात. लक्षात. म्हणजे नियम कोणासाठी नाहीये? पशु पक्ष्यांसाठी कोणते नियम नाही. नियम कोणासाठी आहे? माणसासाठी. लक्षात, माणसासाठी. मग आता तुम्हाला काय नियम आहे माणसासाठी? जसं बघा, रस्त्याने चालताना रस्त्याच्या कोणत्या बाजून चालावं, कोणत्या बाजून चालावं? पूजा कराव्या. हा, हा, डाव्या बाजूने चालताना. प्रत्येक जसं नियम माणसासाठी. जसं आता आपण प्रसाद घेणार आहात की, प्रसाद घ्यायचा सुद्धा नियम लक्षात घ्या. प्रसाद कसा घ्यायचा, कधी घ्यायचा? तर प्रसाद हा आपल्या समोर ताटात आल्यानंतर त्या आपण मंत्र काय मग मंत्र म्हणूनच जर सेवन जर केला तर आपल्याला कोणताही दोष लागत नाही. लक्षात घ्या. आता तुमच्या समोर जो प्रसाद आला आहे की नाही, हा कुठून आला, कसा आला? अनेकांनी दृष्टी त्यावर पडली की नाही. पशुची, पक्ष्याची, अनेक प्राण्यांची, माणसाची, बायांची अनेक दृष्टी यावर पडली. जसं आपण पूर्वकालचा जर विषय बघितला तर पहिल्या बाया काय करायचं माहिती का? लाल मध्ये दृष्टी काढायचं आहे की नाही. दृष्ट आहे की नाही. का मिरचीने घायचं. मिरच्या काय करत्या? त्या मुलाच्या अंगावर असं उतरी त्या चुल्यात टाकी त्या तर आवाजाला म्हणत्या बाळाला दृष्टी लागली गेली. लक्षात. किंवा नाही का बरेल हांडा घ्यायच्या असं गळशी कळशी त्या मुलाच्या उतरी त्यांची पालथी मारते. बुडबुड आवाजाला काय म्हणतात? बाळा दृष्टी गेली बरं. मात्र बघा, आपल्याकडे भारतीय संस्कृतीनुसार आपल्या समोर जे प्रसाद आलेला आहे तो शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी मंत्र आहे. काय मंत्र? लक्षात घ्या. ते मंत्र म्हटल्यानंतर तो शुद्ध आणि पवित्र होत असतो. म्हणून त्यासाठी बघा बाबाजींनी आपल्या सर्वांसाठी आहे बघा अन्नाचे मंत्र वेगळे आणि फलाराचे वेगळे. लक्षात घ्या. आता आपण जे मंत्र म्हटले ते सर्व फलाराचे. याच्यामध्ये फक्त कोणते मंत्र ऍड करायचे? अन्न ब्रह्म ब्रह्म आणि अन्न ब्रह्म विष्णू भक्त, हे दोन मंत्र जर ऍड केले मिळाले तर ते भोजनाचे मंत्र. लक्षात घ्या. अशा रीतीने बघा या ठिकाणी आपल्या समोर जो प्रसाद आलेला आहे तर आता मंत्र म्हटल्यामुळे काय झाला, असं आपण म्हटलं ना, अंजनी गर्भ संपदा कुमारम ब्रह्मचारिणम दृष्टी दोष विनाशाय हनुमंत्य. या मंत्रामुळे काय झालं? दोष बघा आपल्या समोरच्या अन्नामधले अर्थात प्रसाद फराळामधले नष्ट झाले. त्यांना पवित्र झालं. आणि पवित्र जर अन्न जर आपण सेवन केलं तर आपली बुद्धी पवित्र होते. जर दोषयुक्त जर अन्न म्हणजे प्रसाद आपण जर ग्रह जर केला त्याने काय होतं? आपल्याला आपली बुद्धी भ्रष्ट होते आणि आपल्याला अनेक पाप कर्म करतात. लक्षात घ्या. म्हणून त्याच्यासाठी सुंदर उदाहरण दिलं बाबांनी. लक्षात घ्या. कोणतं उदाहरण दिलं बाबाजींनी? की आता तुम्हाला सकाळी मुद्दा म्हणला ना की परान्नाचा त्याग. काय परान्नाचा त्याग केला बाबाजींनी मुद्दा सांगितला. मग कोणाच घरचं खायचं नाही या मुद्द्यावर बाबाजींनी सुंदर
उदाहरण दिलं. बरं एकदा काय झालं म्हणे बरं का, भीष्माचार्य बघा असे कौरव पांडव एकत्र बसलेले होते. बसलेले असताना उपदेश बघा, उपदेश काय करते, उपदेश करते उपदेश. कौरव पांडवांना भीष्माचार्य उपदेश करीत आहेत आणि समोर बघा द्रौपदी माता रस्त्याने जात आहेत. द्रौपदी मातेने बघितलं की भीष्माचार्य काय करून राहिले, काय करू राहिले, उपदेश मार्गदर्शन करू राहिले सर्वांना. हे दृश्य पाहून त्या द्रौपदी माता हसल्या बरं का, कोणाला भीष्माचार्यांना हसल्या आणि पुढे निघून गेला शादी. मुद्दा महत्वाचा आहे. पूर्ण गेल्यानंतर हे लक्षात आलं कोणाच्या, भीष्माचार्याच्या. काय लक्षात आलं की आपण उपदेश करीत आहेत, द्रौपदी माता समोर जात आहेत आणि आपल्याकडून पाहून मात्र आपल्याकडे पाहून काय केलं त्यांनी, हसल्या. म्हणजे काय झालं, हसल्या. हे लक्षात आलं कोणाच्या, भीष्माचार्य लक्षात आलं. आणि मग 1 महिन्यानंतर बघा गाठ पडली कोणाची, द्रौपदीची आणि भीष्माचार्य गाठ पडली. आणि गाठ पडल्यानंतर भीष्माचार्याने द्रौपदीला प्रश्न केला, म्हणे अगे द्रौपदी, म्हणे मी पांडव कौरवांना उपदेश करीत होतो, तू समोरून जात होती, जात असताना तू माझ्याकडे पाहून हसली. हा, तू काय केलं म्हणे, माझ्याकडे पण हसली म्हणे. नेमकं हसण्याचं कारण काय बघा, कारण पतिव्रता महिला कधी विनाकारण हसत नाही लक्षात. असं शास्त्र भीष्माचार्यांना माहित होतं. म्हणून प्रश्न काय केला त्यांनी, माझ्याकडे पाहून का हसल्या, असा प्रश्न भीष्माचार्याने द्रौपदीला केला. तर द्रौपदीनं सुंदर उत्तर काय बघा उत्तर दिलं, म्हणे भीष्माचार्याची म्हणे माझं वस्त्रहरण झालं. काय झालं, बरसभेत माझं वस्त्रहरण झालं म्हणे. तेव्हा तुम्ही सुद्धा तिथं हजर होतं म्हणे. तिथं राहत असताना मग तुमचं ज्ञान कुठे गेलं होतं त्यावेळेला, की काय तुमचं ज्ञान त्यावेळेला कुठे गेलं होतं म्हणे, असा प्रश्न द्रौपदीने केला. कोणाला, भीष्माचार्याने. तू का माझं वस्त्र अजून थांबू शकले नाही तुम्ही म्हणे, तुमचं ज्ञान कुठे गेलो त्यावेळेला तुमचं ज्ञान, असा प्रश्न याला द्रौपदीने भीष्माचार्याने केला. भीष्माचार्याने उत्तर दिलं, अत्यंत मोठं उत्तर बघा भीष्माचार्याने दिलं. काय उत्तर दिलं भीष्माचार्याने, म्हणे त्यावेळेला म्हणे मी कोणा सेनापती होतो, कौरवांचा बघा. कोणाच्या बाजूने होतो, कौरवांच्या बाजूने मी त्यावेळेला होतो म्हणे. आणि त्यावेळेला कौरवांच्या बाजूला पार्टीला असल्यामुळे मी कोणाचं अन्न खायचो, कौरवांचं अन्न खायचो म्हणे. आणि कौरवांचं अन्न खाल्ल्यामुळे काय झालं, माझी बुद्धी काय झाली होती, काय झाली होती, लक्षात घ्या. किती महत्वाचा मुद्दा आहे की नाही. आणि त्यामुळे त्यावेळेला मी तुझं वस्त्र आणून थांबू शकलो नाही, लक्षात घ्या. म्हणजे किती महत्वाचा मुद्दा आहे की दुर्योधनाचा अर्थात कौरवांचं अन्न कोणी खाल्लं, भीष्माचार्याने खाल्लं, तर बुद्धी काय झाली, लक्षात घ्या. मग आपण किती भाग्यवान आहोत, आपण सर्व हा प्रसाद कोणाच खाऊन राहिलो, बाबांचा. मग तुझी बुद्धी कशी येईल, बाबांची सारखी लक्षात. तुमची बुद्धी कशी, सर्वांची बुद्धी कशी होणार आहे, मग किती भाग्यवान की. अशा रीतीने बघा, मग कोणाच घरचं अन्न खायचं समजलं ना, लक्षात घ्या. ह्या मुद्द्यावर बघा या ठिकाणी सर्व लक्षात द्यायचं आहे. आणि यापुढे कधी कोणता मुद्दा लक्षात द्यायचा आहे, कधीही आपल्या समोर भोजन आलं असताना किंवा कोणत्याही फळाला राहत असताना तो डायरेक्ट आनंद खायला सुरुवात करायची नाही. कारण आपण जनावर नाही नाव, जर जनावर चारा टाकला ते मंत्री म्हणताय का, बघा खायला सुरू करतात. त्यामुळे आपण सुद्धा बघा जनाप्रमाणे बघा आपल्याला वाढून दिलं नाहीच आपण खायला सुरुवात केली, हे अत्यंत निषिद्ध लक्षात घ्या. म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी हे ज्ञान बघा लक्षात ठेवायचं आहे की कोणताही सेवन करताना काय करायचं, भोजन करताना सेवन काय करायचं, आधी हात जोडायचे, मंत्र म्हणायचे. नंतर काय, आता मोबाईल की दुनिया आहे की नाही, तुम्हाला मंत्र पाठ करायची गरज नाही. मोबाईल आला तर तुम्हाला ते मंत्र बघा तुम्ही पाहून होऊ शकता किंवा ऐकू शकता, लक्षात घ्या. अशा रीतीने सांगायचं तात्पर्य, हा सर्वांनी संकल्प कोणता करायचा आहे, आम्ही काय करणार, मंत्र म्हणूनच बघा काय करणार, भोजन करणार असा संकल्प बघा सर्वजण करतील. आणि दुसऱ्यांग बघा मुद्दा लक्षात घ्या, दुसऱ्यांगी संकल्प कोणता करायचा आहे, आम्ही भोजन करताना कधीही बोलणार नाही. काही नुकसान आहे का सांगा ना. काही काही एक जण आम्हाला म्हणला बरं का, एक जण काय आम्हाला काय म्हटलं, म्हणे बाबाजी म्हणे आम्ही जर मौन धरलं म्हणजे जेवताना आम्हाला जर पोटवर वाढलं नाही तर आम्ही उपाशी राहू म्हणे, बरं का. काय म्हणे आम्हाला एक जण म्हणे,
अशी परिस्थिती आमची होऊ शकते म्हणे. कशी? आम्हाला पोटभर वाढणार नाही, आम्ही बसे राहू. म्हणलं बघा मौनाचं सामर्थ्य एवढे बघा, मौन सामर्थ्य एवढे आहे म्हणलं बरं का. ते भोजन करताना जर मौन धरलं ना, देव तुम्हाला इतकं वाढी, इतकं वाढी, इतकं इतकं वाढी, इतकं वाढील बघा, तुम्हाला खाता खाऊ नसेल. हे तंत्र, याचं मर्म समजलं पाहिजे ना. आपण कोणती बघा विचार करतो, की काय विचार करतो? मौन धरलं आपलं कसे पोट वाढता की नाही खाणं, असं आपल्याला शंका म्हणू शकते. म्हणून अध्यात्मामध्ये बघा हे विचार चालत नाही, तर आपण काय विचार कोणता करायचा? अध्यात्माचा विचार करायचा. जर आपण जर मौन धरलं तर कधी बघा भगवंत आपला काय करणार नाही. सुरुवातीला त्रास होईल. कारण कोणती गोष्ट करता अगोदर आधी कष्ट मग फळ लक्षात घ्या. पण अशा रीतीने हे 2 मुद्दे सर्व लक्षात घ्यायचे आहेत, की भोजन करताना कधीही बिगर मंत्राचं भोजन करायचं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भोजन करताना काय करायचं नाही, बोलायचं. उलट काय म्हणायचे बरं, जो आपला मंत्र मिळेल ना, ओम जनाय नमः, किंवा तुमचा जो गुरुमंत्राचा जप करायचा. गुरुमंत्राचा जप करीत जर तुम्ही जर भोजन की आपलं भोजन जर केलं, तर तुम्हाला काय शक्ती सामर्थ्य होईल, जो अनुभव जो अनुभव घेईल बघा, जो तो मौन धरून भोजन करेल त्यालाच अनुभव येईल, असा बघा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून या ठिकाणी बाबाजींच्या, गंगा माता आणि कालभैरव आणि भगवान काशी विश्वनाथांना प्रार्थना करूया, आमच्या सर्व अनुसारतींना, महिलांना कोणती शक्ती प्रेरणा मिळावी, भोजन करताना मंत्र म्हणण्याची प्रेरणा मिळावी, आणि मौन मौन धरून ते भोजन यांच्याकडून करून घ्यावं, ही प्रार्थना करूया. हे टाळी वाजवून आजच्या अन्नदानचा आपण करून अन्नाचा अभिनंदन करून पुढच्या आपल्या प्रसाराला सुरुवात करूया. जय बाबाजी, जय विश्वनाथजी. धन्यवाद. बसा. आता पाण्याला पाणी दिलं का? पाण्याला पाणी दिलं. फळा दिलं. दुधाला दूध दिलं. बरं, ठीक ठीक. मग ज्यांनी नियोजन केलं काय वाढणारे, जे नियोजन करायचे कोणालाही बघा ते उपाशी ठेवत नाही. सर्वांना सुंदर असं नियोजन वाटपायचं म्हणून अशा नियोजन करायचं. टाळीवर अभिनंदन या ठिकाणी करा. धन्यवाद.